Hi, welcome student. In last lecture, we see the construction and working of half-wave rectifier. Now in today's lecture, we see the construction and working of full wave rectifier. So first we see that what is the full wave rectifier. So here we see the definition of full wave rectifier. A circuit that converts the complete applied AC signal into pulsating DC is known as full wave rectifier. It uses both the half of AC signals and generate the pulsating DC output. याची डेफिनेशन लक्षात आली की असं सर्किट जे काय करतं आहे, कंप्लीट अप्लाइड AC सिग्नलचं पल्सेटिंग DC सिग्नलमध्ये कन्व्हर्जन करत आहे. आता तुम्ही म्हणाल की कंप्लीट अप्लाइड AC सिग्नल म्हणजे काय, तर आपण AC सिग्नलला दोन हाफ सायकल्स असतात, पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह हाफ सायकल. पण आपण बघितलं की इन केस ऑफ हाफ वेव रेक्टिफायर वी कॅन गेट द पल्सेटिंग DC आउटपुट ओनली ड्युरिंग द पॉझिटिव्ह हाफ सायकल, बट ॲट द negative half cycle it does not give us the output. And due to overcome this difficulty or this drawback of half wave rectifier, here we use the full wave rectifier which gives us a complete applied signal into pulsating DC. लक्षात आलं? म्हणजे कंप्लीट सिग्नलचं म्हणजे पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह हाफ सायकलचं सुद्धा पल्सेटिंग DC सिग्नलमध्ये कन्व्हर्जन करण्याचं काम हा रेक्टिफायर करतो आहे, म्हणून याला आपण फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणतो आहे. म्हणजे थोडक्यात काय की फुल वेव्हसाठी हा आपल्याला आउटपुट देतो आहे, पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह हाफ सायकलसाठी, आणि म्हणून या सर्किटला आपण काय म्हणतो, फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणतो आहे. T2. नाउ फर्स्ट वी सी द कन्स्ट्रक्शन ऑफ फुल वेव्ह रेक्टिफायर. As we see in half wave rectifier, we use a step down transformer and only a single diode. But in case of full wave rectifier, we use the center tap transformer, which central terminal is the grounded or at zero potential, and diode D1 and D2. Here D1 and D2 are connected to the opposite ends of the secondary coil of transformer, that is S1 and S2. Here center tap is used for the zero or ground potential. Now we see the working of full wave rectifier. As we seen in half wave rectifier that when we apply input AC signal to the input of rectifier, then its polarity or direction is continuously change. म्हणजे ज्यावेळेस आपण AC सप्लाय अप्लाइड करतो किंवा AC सिग्नल आपण स्टडी करतो, तर त्याची जी डायरेक्शन असते ती काय असते, कंटिन्युअसली चेंज होत असते. आणि असा AC सिग्नल ज्यावेळेस आपण रेक्टिफायरच्या इनपुटला देतो, तर त्यावेळेला त्याची पोलॅरिटी कंटिन्युअसली चेंज होते. दॅट इज व्हेन वी अप्लाय इनपुट ऑर पॉझिटिव्ह हाफ सायकल ऑफ इनपुट AC सिग्नल टू द इनपुट ऑफ ट्रान्सफॉर्मर ऑर रेक्टिफायर, then the terminal of secondary coil S1 becomes positive while S2 becomes negative. And when S1 is positive, diode D1 becomes forward biasing and S2 is negative, then diode D2 becomes reverse bias. And we know that in case of PN junction diode, when it is the forward bias, then and only then current is flowing through it. But when it is reverse bias, करंट डज नॉट फ्लो थ्रू द डायोड. म्हणजे डायोड ज्या वेळेला फॉरवर्ड बायसिंगमध्ये असतो त्याच वेळेला त्याच्यातनं करंट फ्लो होतं, आणि रिव्हर्स बायसला असेल तर त्याच्यातनं करंट फ्लो होत नाही. म्हणजे थोडक्यात काय की जेव्हा आपण पॉझिटिव्ह हाफ सायकल अप्लाइड करणार आहोत त्यावेळेस S1 पॉझिटिव्ह असेल, आणि मग डायोड जो काही D1 आहे त्याच्या ॲनोडला आपण पॉझिटिव्ह एंड दिल्यामुळे तो काय झाला आहे, फॉरवर्ड बायसिंग झालं आहे, आणि S2 निगेटिव्ह असल्यामुळे डायोड D2च्या ॲनोडला काय मिळालं आहे, निगेटिव्ह कनेक्शन मिळालं आहे, त्यामुळे तो काय झाला आहे, रिव्हर्स बायस झाला आहे. आणि म्हणून डायोड हा D1 हा फॉरवर्ड बायस असल्यामुळे त्याच्यातनं कंडक्शन होतं आहे, आणि डायोड D2 हा रिव्हर्स बायस असल्यामुळे त्याच्यातनं कंडक्शन होत नाही आहे. सो द डायरेक्शन ऑफ करंट फ्लोइंग इज शोन इन फिगर, दॅट इज इट इज कंडक्टेड फ्रॉम A टू B. म्हणजे A कडनं B कडे किंवा A टू B ह्या डायरेक्शनने त्या ठिकाणी करंट फ्लो होतं आहे, आणि ते आपल्याला लोड रेजिस्टन्सच्या अक्रॉस त्या ठिकाणी आपल्याला आउटपुट मिळतं आहे. इथे जर का वेवफॉर्म्स आपण बघितल्या, सो फॉर पॉझिटिव्ह हाफ सायकल वी गेट आउटपुट विच इज ड्यू टू डायोड D1.
where D2 is a reverse bias. Now here we see that during negative half cycle of input signal, the S1 becomes negative and S2 becomes positive, due to which diode D1 becomes reverse bias and D2 becomes the forward bias. म्हणजे आता इथे काय झालं ते लक्ष द्या की ज्यावेळेस आपण निगेटिव्ह हाफ सायकल अप्लाइड केली त्यावेळेस काय झालं, सेकंडरी कॉइलचं जे वरचं टर्मिनल आहे ते निगेटिव्ह झालं आणि खालचं टर्मिनल जे आहे S2 ते पॉझिटिव्ह झालं. त्यामुळे आपण D1 आणि D2ला ज्यावेळेस कनेक्शन्स दिले तर D1च्या ॲनोडला निगेटिव्ह एंड गेल्यामुळे तो काय झाला आहे, रिव्हर्स बायस झाला आहे. आणि D2च्या ॲनोडला पॉझिटिव्ह टर्मिनल दिल्यामुळे D2 काय झाला आहे, फॉरवर्ड बायस झाला आहे. आणि आपल्याला पुन्हा माहिती आहे की डायोड जो आहे हा फॉरवर्ड बायस कंडिशनमध्ये काय करतो आहे, कंडक्शन करतो आहे किंवा करंट फ्लो होतं आहे त्याच्यातनं. म्हणजे मग या ठिकाणी ह्या स्टेटला डायोड D1मुळे करंट फ्लो न होता डायोड D2मुळे करंट फ्लो होईल आणि करंट फ्लोईंगची जी डायरेक्शन असेल तर D1 becomes reverse bias and D2 becomes forward bias. That's why D2 is conducted and D1 is not conducted. So the current flowing through the diode in this manner, which is along the A to B. म्हणजे जसं पहिल्या वेळेला करंट A to B फ्लो होत होतं तशाच मॅनरमध्ये A to B या ठिकाणी करंट फ्लो होत आहे. म्हणजे करंटची जी डायरेक्शन आहे ती काय सेम आहे. नाव इन वेव्ह फॉर्म्स वी सी दॅट ड्युरिंग द निगेटिव्ह हाफ सायकल वी ऑब्टेन द आउटपुट ड्यू टू अ डायोड D2. म्हणजे या ठिकाणी आपल्याला आउटपुट मिळतं आहे विच इज इन अ सेम डायरेक्शन बट इट इज ड्यू टू डायोड D2. इन दिस वे वी कॅन ऑब्टेन output at positive as well as negative half cycle, but first is due to diode D1 and second is due to diode D2. And in this way we can see that the direction of current and voltage or output current and voltage is a same. म्हणजे आउटपुट करंट आणि व्होल्टेज आपल्याला काय मिळते, एकाच डायरेक्शनने मिळते, ज्याला आपण काय म्हणतो DC व्होल्टेज किंवा DC करंट त्या ठिकाणी म्हणतो. तर अशा प्रकारे आपल्याला फुल वेव्ह रेक्टिफायरमुळे फुल वेव्ह फॉर्मला किंवा फुल व्होल्टेजला आपल्याला आउटपुट मिळतं आहे आणि म्हणून आपण याला काय म्हणतो आहे, फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणतो आहे. म्हणजे याला आपल्याला पॉझिटिव्ह ॲज वेल ॲज निगेटिव्ह हाफ सायकलला सुद्धा आउटपुट मिळतं आहे. फक्त फरक इतकाच आहे की या ठिकाणी आपण 2 डायोड वापरल्यामुळे पॉझिटिव्ह हाफ सायकलला आपल्याला D1मुळे आउटपुट मिळतं आहे आणि निगेटिव्ह हाफ सायकलला आपल्याला D2मुळे आउटपुट मिळतं आहे. आणि या ठिकाणी आपल्याला फुल हाफ सायकलला आउटपुट मिळतं आहे आणि म्हणून या सर्किटला आपण काय म्हणतो, फुल वेव्ह रेक्टिफायर म्हणतो. ओके.